गावात एक तरुण मुलगा आला. आपण कीर्तनकार आहोत. गावात वारकरी शिक्षण संस्था सुरू करायची आहे असं त्याने सांगितलं. गावातल्या लोकांना ही गोष्ट आवडली. आपली मुलं मुली अभंग म्हणतील, ओव्या गातील, चांगल्या मार्गाला लागतील असा विचार त्यांनी केला. गावातल्या एका कुटुंबाने तर या कीर्तनकाराला आपल्या सोबत राहायला जागा सुद्धा दिली. बघता बघता 2021 मध्ये गावात वारकरी शिक्षण संस्था सुरू झाली. या गावातले आजूबाजूच्या गावांमधले मुलं मुली येऊ लागले आणि 14 मार्च 2026 यातल्याच एका मुलीने या कीर्तनकार महाराजानं तिच्यावर अत्याचार केल्याची, तिच्या अंगावर गरम पकडीने चटके दिल्याची तक्रार दिली. या मुलीला तिच्या भावाने रडताना पाहिलं, विश्वासात घेतलं आणि त्यानंतर या 17 वर्षांच्या मुलीने जे सांगितलं ते सगळ्या महाराष्ट्राला हादरवणार होतं. कारण हे सगळं घडलं अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात असलेल्या ढवळपुरी गावात. हा महाराज ढवळपुरी गावामध्ये राहायला आल्यावर ज्या घरात राहिला त्याच घरातल्या मुलीवर मागची 5 वर्ष अत्याचार करत होता. तुझं सगळं कुटुंब संपून टाकेन अशी धमकी देऊन. खोटं नाव, 2 लग्न, गुन्हेगारी पार्श्वभूमी, या प्रकरणात आणखी काय काय पुढे आले, ढवळपुरी गावात सध्या काय परिस्थिती आहे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरीमध्ये कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था चालवतो. या निवासी वारकरी शिक्षण संस्थेत सध्या 20 विद्यार्थी अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतात. मुळात हा महाराज या गावात आला 2016च्या आसपास. हा मूळच्या नाशिकच्या पाथरे गावचा, पण आपलं गाव सोडून तो अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये आला. इथं थोरात आडनावाला वजन आहे हे बघून त्याने अण्णासाहेब गुंजाळ हे आपलं खरं नाव बदललं आणि यशवंत एकनाथ थोरात असं नाव लावायला सुरुवात केली. पारनेरच्या ढवळपुरी गावात तो राहायचा. ढवळपुरीमध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये कीर्तन करायचा. कीर्तनकार म्हणून त्याला चांगली ओळख सुद्धा मिळाली. 2021 मध्ये त्याने याच गावात श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. तो ढवळपुरी गावात ज्या कुटुंबासोबत राहायचा त्याच कुटुंबातली एक मुलगी या शिक्षण संस्थेत शिकायला होती. त्या मुलीचा भाऊ या संस्थेत सचिव म्हणून काम करत होता. दोन्ही कुटुंबांमध्ये घरोबा तयार झाला. एकमेकांकडे येणं जाणं सुद्धा वाढलं. या महाराजांनं दुसरं घर घेतल्यानंतर ही मुलगी सुद्धा त्याच्या घरी जायची. पण या महाराजाचा मुखवट्याआडचा खरा चेहरा तिला माहित नव्हता. 2021 ची घटना. ही पीडित मुलगी 8वीला होती. या महाराजाने किरकोळ कारण सांगून तिला घरी बोलवलं. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिला जवळ घेतलं. तिच्या छातीला स्पर्श केला आणि एवढ्यावरच न थांबता त्याने या मुलीवर अत्याचार केला. आपल्यासोबत काय घडतंय हेच या मुलीला समजलं नाही. त्यामुळे या महाराजाची भीड चेपली आणि त्याने या मुलीवर वारंवार अत्याचार केले. अनेकदा या मुलीच्या घरात कोणी नसताना तिच्या घरी जाऊन त्याने हा प्रकार केला. 2022 मध्ये तर या महाराजाच्या विकृतीने कळस गाठला. त्याने या पीडित मुलीला आपली बायको नसताना घरी बोलवलं. तिला बोलवून तिचे पूर्ण कपडे काढले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या मुलीला प्रचंड त्रास व्हायला लागला. ती घाबरली तेव्हा त्याने तिला धमकी दिली, तुझ्या आई वडिलांना काहीच कळत नाही, तुझी आई पण भोळसर आहे, मी त्यांना मारून टाकीन, तुझ्या भावाला कामावरून काढून टाकीन, मी याआधी 2 हाफ मर्डर केलेत, त्यामुळे तुझ्या घरच्यांना मारायला मला वेळ लागणार नाही, अशी धमकी देत तो या मुलीचा शारीरिक छळ करतच राहिला. जे काही घडतंय ते आपण कोणाला सांगितलं तर आपल्या कुटुंबियांची बदनामी होईल, आपल्या घरच्यांच्या जीवाला धोका पोचेल. यामुळे ही मुलगी अत्याचार सहन करत राहिली. 1-2 नाही तर मागची 5 वर्ष, कधी तिच्या घरात तर कधी या महाराजाच्या घरात. पण तिच्या सहनशक्तीचा अंत झाला 10 मार्चला. 10 मार्चला संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घरी कुणी नसताना या महाराजानं तिला कॉल केला आणि आपल्या घरी बोलवलं. त्यावेळी तिनं घाबरून यायलाच नकार दिला. तेव्हा या महाराजानं तिला धमकी दिली, जर तू आत्ता आली नाहीस तर मी तुझ्या आई वडिलांकडे आणि भावाकडे बघून घेईन. त्यामुळे घाबरून ही मुलगी महाराजाच्या घरी गेली. तेव्हा त्यानं तिला कॉम्प्युटर रूम मध्ये नेलं. मी बोलावल्यावर तू येत का नाहीस असं म्हणत तिच्या डोक्यात आणि हातावर बांबूनं मारायला सुरुवात केली. तिचे केस ओढले, अंगावरचे कपडे काढले आणि तिला त्याच अवस्थेत सोडून तो घराच्या स्वयंपाकघरात गेला. काही वेळानं तो परत आला तेव्हा त्याच्या हातात लोखंडी पक्कड होती. स्वयंपाकघरात वापरायची ही पक्कड तो गॅसवर गरम करून घेऊन आला आणि या मुलीच्या मांडीवर, गुप्तांगावर चटके दिले. या मुलीने स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या हातालाही चटके बसले. मुलगी रडायला लागली तरी हा महाराज थांबला नाही. त्याने त्या परिस्थितीत तिच्यावर अत्याचार केले. जे झालं ते कुणाला सांगितलं तर तुझ्या सकट घरातल्या सगळ्यांना जाळून टाकीन
अशी धमकी सुद्धा दिली. पण या अमानुष प्रकाराचा या मुलीला प्रचंड त्रास झाला. तिला चालताही येत नव्हतं. ती 2 दिवस घरीच रडत बसली. भीतीमुळं हा प्रकार तिने कुणालाही सांगितला नाही. पण 14 मार्चला जेव्हा तिचा भाऊ कामावरून घरी आला, तेव्हा त्याला आपली बहीण प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत दिसली. त्यानं तिला काय झालंय हे विचारलं, पण घाबरलेली असल्यानं ती काहीच बोलू शकली नाही. त्यानंतर तिचा सख्खा भाऊ तिला आपल्या मावस भावाकडे घेऊन गेला. दोन्ही भावांनी तिला शांत केलं, विश्वासात घेतलं, तिची हिंमत वाढवली आणि तिने 2021 पासून आपल्यासोबत काय सुरू होतं हे सांगितलं. तेव्हा दोन्ही भावांना धक्का बसला. या मुलीच्या सख्ख्या भावाने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अण्णासाहेब महाराजांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्यावर पॉक्सो आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर 15 तारखेच्या पहाटे अण्णासाहेब महाराजाला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. पीडित मुलीची मेडिकल टेस्ट करण्यात आली. या टेस्टच्या रिपोर्टमध्ये मुलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. पोलिसांनी आरोपी अण्णासाहेब महाराजला न्यायालयासमोर हजर केलं. तेव्हा न्यायालयाने त्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीत या अण्णासाहेब महाराजाबद्दल आणखी काही खुलासे झालेत. या महाराजावर याआधी कलम 376(2)N अंतर्गत गुन्हा नोंद आहे. शिवाय त्याची पहिली बायको त्याला सोडून गेल्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं. दुसरी बायको सध्या 9 महिन्यांची गर्भवती आहे. सिन्नर परिसरातही त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. ही घटना समोर आल्यानंतर फक्त ढवळपुरीच नाही तर सगळ्या नगर जिल्ह्यातून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मंगळवारी गावकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली. गावातल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येत निषेध व्यक्त केला. गाव बंद ठेवत या अण्णासाहेब महाराजाचा पुतळा जाळला. गावातल्या मुलींनी त्याच्या फोटोला जोडे मारले. त्याला फाशीची शिक्षा व्हावी, हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. पीडित कुटुंबाच्या पाठीशी सगळं गाव असून जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिकाही ग्रामस्थांनी घेतली आहे. गावात सध्या संतापाचं वातावरण आहे. कारण जो गावात कीर्तन करायचा, अध्यात्माबद्दल सांगायचा, ज्याच्याकडे विश्वासाने मुलं मुली शिकायला जायची, तोच नराधम निघाला. त्याने गावात 8 वर्ष कीर्तन केलं, पण एक निष्पाप मुलगी त्याच्या भीतीला, त्याच्या अत्याचाराला, त्याच्या विकृतीला बळी पडली. थोडी नाही, तब्बल 5 वर्ष.